नमस्कार, माझं नाव मंदार श्रीकांत अभ्यंकर. मी मूळचा सांगलीचा, सध्या सिटी बँकेत मुंबईमध्ये कार्यरत आहे. स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं सावरकरांवरील या वक्तृत्व स्पर्धेत युवा गटात मी सहभागी होत आहे आणि माझ्या भाषणाचा विषय आहे आत्मनिर्भर भारत आणि सावरकर. क्रांतीवीर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदुत्व या संकल्पनेचे उद्गाते हिंदू महासभेचे शीर्षस्थ नेते सावरकर. सावरकरांच्या आयुष्यातील या राजकीय सामाजिक घडामोडी, चळवळी यांचा इतिहास आपण ऐकलेला असतो आणि वाचलेला असतो. आपापल्या कुवतीप्रमाणे तो समजून घेऊन सावरकरांची भली बुरी प्रतिमा आपण आपल्या मनात तयार केलेली असते. पण या सावरकरांच्या बहुआयामी व्यक्तित्वाचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू हा दुर्लक्षिला जातो. आजचा विचार आणि त्या अनुषंगानं तो पैलू मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो, तो म्हणजे विज्ञाननिष्ठ सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते सावरकर, भविष्यातील बदलाची नांदी अचूक टिपणारे आणि भारतीय समाजमनास उठा, जागे व्हा असे सांगणारे भविष्यवेधी सावरकर. आत्मनिर्भरता, बलाढ्य बलशाही राष्ट्र हे कसं निर्माण होईल, त्यासाठी काय करायला पाहिजे याचा विचार आपण येणाऱ्या भाषणात करणारच आहोत. पण तो करत असताना सुरुवातीला काही मूलभूत प्रश्न हे आपल्याला पडले पाहिजेत आणि ते आपण विचारले पाहिजेत. आपण कोण आहोत, आपला इतिहास काय, त्या इतिहासाचं अवलोकन आपण कसं करतो आणि ऐतिहासिक संदर्भ हे भविष्यकालीन घडामोडींसाठी आपण कसे वापरू शकतो. या सर्व प्रश्नांची उत्तरं जेव्हा आपण शोधण्याचा प्रयत्न करतो आणि आजच्या राजकीय आणि सामाजिक संदर्भामध्ये त्याचं उत्तर शोधताना आपल्या पदरी निराशा येते. कारण आजच्या राजकीय आणि सामाजिक संदर्भामध्ये इतिहास, ऐतिहासिक शूरवीर, पुराण आणि पौराणिक संदर्भ यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा एक अस्मितेच्या राजकारणात तरी अडकलेला आहे किंवा अभिनिवेशाच्या हिंदोयावर डोलताना तरी आपल्याला दिसतो. त्यामुळे अशा वेळेला सावरकर आणि सावरकरांचे विज्ञाननिष्ठ विचार दीपस्तंभासारखे आपल्याला मार्गदर्शक ठरतात. साधुसंतांचे पोलपट कसे पाहावे या निबंधामध्ये एकंदरच पुराण आणि इतिहासाकडे पाहण्याचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि त्याची त्रिसूत्री सावरकर आपल्या समोर ठेवतात. उपयुक्ततावाद हा भावनेपेक्षा महत्त्वाचा, व्यवहारवाद हा चमत्कारापेक्षा महत्त्वाचा आणि प्रचारकी बाण्यापेक्षा वैचारिक अधिष्ठान हे महत्त्वाचं. ही स्त्री त्रिसूत्र. गाय ही गोमाता नसून उपयुक्त पशु आहे असं सावरकर जेव्हा म्हणतात, तेव्हा गोमाता या भावनिकतेकडून सावरकर आपल्याला उपयुक्त पशु या व्यवहारवादाकडे घेऊन जातात. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपण ऐकतो, वाचतो, त्यातून प्रेरणा घेतो. पण शिवचरित्राचे ज्या शूरत्वाच्या गोष्टी आहेत, मग ती अफजल खानाचा वध असेल, आग्र्याहून सुटका असेल, याच गोष्टींवर भर जास्त दिला जातो, त्याचाच जास्त विचार केला जातो. पण शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे राजकारणी म्हणून, राज्यकर्ते म्हणून जे पैलू आहेत ते प्रकाशात येत नाहीत. स्वराज्याची कल्पना असेल, सुराज्याची संकल्पना असेल, कल्याणकारी किंवा सर्वसमावेशक राज्यपद्धती ज्याला आपण शिवशाही म्हणतो, आजच्या काळात ज्याला आपण वेलफेअर स्टेट कॅपिटलिझम म्हणतो किंवा गुड गव्हर्नन्स म्हणतो, त्यासाठी ही शिवशाहीची तत्व उपयुक्त ठरू शकतील का? तसा विचार करण्याचं, शिवचरित्राकडे त्या दृष्टीनं पाहण्याचा वैज्ञानिष्ठ दृष्टिकोन सावरकर विचार आपल्याला देतो. जी गोष्ट शिवचरित्राची तीच पुराणातील कृष्णाची. कृष्ण म्हटल्यानंतर त्याच्या बाललीला, करंगीवर गोवर्धन उचलणं किंवा कालियामर्दन यासारख्या चमत्कारांनी भरलेल्या घटनातच आपलं मन रमतं. पण त्याच कृष्णाच्या विभूतिमत्वाचे रणनीतिकार कृष्ण, युद्धनीतिकार कृष्ण, कावेबाज पण अत्यंत रणछोडदास पण कावेबाज योद्धा कृष्ण आणि लोकनेता कृष्ण, ही जी वैशिष्ट्य आहेत, मग आजच्या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये, गुंतागुंतीच्या समाजकारणामध्ये मुत्सद्देगिरीसाठी ही वैशिष्ट्य वापरता येतील का? कृष्ण चरित्राकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन सावरकर विचार आपल्याला देतो आणि यातून जे एक वैज्ञानिक, वैचारिक असं अधिष्ठान आपल्याला मिळतं, प्राप्त होतं. आत्मनिर्भर बलशाही राष्ट्राच्या निर्मितीसाठी ती मजबूत पायाभरणी ठरतं. हा एकदा पाया तयार केला की आत्मनिर्भर भारताच्या बांधणीसाठी पुढचं महत्त्वाचं पाऊल पडतं, ते म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट किंवा औद्योगिक प्रगती. यंत्रयुगाची सुरुवात या निबंधामध्ये अत्यंत सोप्या वाक्यामध्ये सावरकर याचं महत्त्व पटवून देतात. ते म्हणतात की स्मरणरंजनात पोथ्या पुराणामध्ये रमण्यापेक्षा अद्ययावत तंत्रज्ञानाची कास धरा. याला साहजिकच सेकंड इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनची पार्श्वभूमी निश्चित आहे. पण आज आपण जेव्हा फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनच्या उंबरठ्यावर उभे आहोत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, मशीन लर्निंग असतील, यासारखी तंत्र आणि डेटा ॲनालिटिक्स आणि बिग डेटा याच्यासारखी तंत्र कौशल्य ही आपण अवगत करून त्यातून रोजगार निर्मिती केल्या पाहिजेत, ते रोजगार आपण घेतले पाहिजेत आणि
एक मोठ्या लोकांसाठी रोजगार निर्मिती जर करायची असेल तर मग बांधकाम व्यवसाय असतील, कारखानदारी क्षेत्र असेल, त्याला ऊर्जितावस्था येण्यासाठी सरकारी धोरणं राबवली पाहिजेत, कामगार कायद्यामध्ये लागणारे बदल आपण केले पाहिजेत, जास्तीत जास्त औद्योगिक प्रगतीला पोषक वातावरण तयार करून जास्तीत जास्त लोकांना रोजगार संधी देऊन देशात त्यांचा सर्वांगीण विकास आणि पर्यायानं देशाचा विकास, ही जी औद्योगिक विकासाची वैचारिक गोष्ट सावरकर आपल्या पुढे सावरकर यंत्रयुगाची सुरुवात या निबंधातून ठेवतात. हे करत असताना कुठंतरी त्याच्या तळाशी सावरकरांची स्वदेशी हा विचार कायम मांडला जातो. पण मला असं वाटतं ती स्वदेशी म्हणजे स्वतः तयार करायचं, स्वतः वापरायचं इतकी संकुचित नाही, कारण त्या स्वदेशीला ब्रिटिशांच्या पिळवणुकीच्या व्यापार संबंधांचाही एक पार्श्वभूमी त्याला होती. म्हणून मला सावरकरांची स्वदेशी ही मुक्त व्यापाराची संकल्पना वाटते. आणि त्या अर्थानं आत्मनिर्भर भारतासाठी जेव्हा आपण बी वोकल फॉर लोकल म्हणतो, सावरकर विचार अंमलात आणायचे असतील तर त्याचबरोबर त्या श्वासात बी लोकल फॉर ग्लोबल म्हणणंही तितकंच गरजेचं आहे. औद्योगिक प्रगती केल्यानंतर अजून एक महत्त्वाचं आणि शेवटचं असं पाऊल राहतं ते म्हणजे लष्करी सामर्थ्य. सावरकर म्हणतात राष्ट्राच्या सीमा आणि राष्ट्र हे सुरक्षित आणि मजबूत ठेवण्यासाठी लष्करी सामर्थ्य अत्यंत गरजेचं आहे. पहिल्या दुसऱ्या महायुद्धाची तत्कालीन चीनच्या संघर्षाची त्याला पार्श्वभूमी असेलही. आजच्या काळात हा विचार अत्यंत उपयोगी आहे, फक्त त्याचं थोडंसं विस्तृतीकरण करणं हे मला पूरक वाटतं. कारण आजच्या काळात सैन्य दल त्याचं सामर्थ्य आणि सैन्य दलाशी निगडीत जी साधनसामुग्री आपल्याला तयार करायला लागते त्याच्यात असणारी आत्मनिर्भरता ही जरी महत्त्वाची असेल तरी त्याचबरोबर ज्याला आपण सॉफ्ट पॉवर म्हणतो ती सॉफ्ट पॉवर ही आज महत्त्वाची ठरते. त्याच्यामध्ये जगातील किती नामवंत विद्यापीठात आपल्या विद्यापीठांचा समावेश होतो, जगातील किती नामवंत अद्ययावत तंत्र शिक्षणामध्ये आपली लोक संशोधन करत आहेत, आपल्या तंत्रक्षेत्रातल्या किती कंपन्या जगभरात डंका पिटत आहेत, ज्याला आपण पेमेंट इनोव्हेशन, फिनान्शियल टेक्नॉलॉजी इनोव्हेशन म्हणतो, देशातल्या शेवटच्या माणसापर्यंत बँकिंग सुविधा पोहोचवण्यासाठी केलेलं जनधनसारखं काम म्हणतो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचा किती प्रसार आणि प्रचार आपण जगभरामध्ये करत आहोत, त्यातून जी एक प्रतिमा निर्मिती होते, त्यातून जी एक सॉफ्ट पॉवरचा मेसेज जगामध्ये जातो तोही अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे वैचारिक अधिष्ठान, आत्मनिर्भर भारतासाठी औद्योगिक प्रगती आणि लष्करी सामर्थ्य या विस्तृत अर्थानं जर आपण सावरकर विचार अंमलामध्ये आणले तर आपण आत्मनिर्भर भारत हा निश्चित बनवू असं मला वाटतं. धन्यवाद.